अय यार ऊपर मत जाओ ना यार, ऊपर जाने की जगह है क्या यार? वो ऊपर जाने की जगह नहीं है ना वो। ये बहुत पवित्र जगह है, बहुत पवित्र जगह है यार ये। नहीं, वहां पे नीचे नीचे रहना पड़ता है खड़ा। खाली बघितलं की माझं मरण आहे मला माहिती आहे, पण मी खाली नाही बघणार अजिबात. डेंजर एक्सपिरियन्स असतो आपलं करायचं स्वप्न होतं, पण त्यामुळं जरा थोडं थांबलोय मी. ती बघताय का तेव्हा तिथनं खाली उतरायचं उद्या सकाळच्याला आपल्याला ह्या कोकण कड्यावरनं, जे खूप जास्त डेंजरस नाही. माझ्यापाशी पैसे नाही इतकं भावनं, 8,000 रुपये फी होतली इथली, पण आपल्या रणजित भावनं इथं मला लय जास्त हेल्प केली. आणि हरिश्चंद्र राजा हा काशीचा राजा होता. बरं हां. तर काशीचा राजा हा नावारूपाला आलेला राजा होता. तो कधी कुठं ना हरलेला, कुठं सत्व नाही सोडलेला असा राजा होता नावारूपाला आलेला. पण हे हरिश्चंद्राला म्हणून मग तुझी मित्र हरल्यामुळं मग ती काय झालं का राजा हरिश्चंद्र गड पडला. प्रचरिंगचं नाव पण मनुष्य जीवन ही त्यावेळेस कमी होतं, त्यावेळेस ही डिझाईन केलेली आहे. जेव्हा ही बरोबर जी बाहेर साईडला जी दानव होता का नाही, त्याच दानवाचं सेम टू सेम चिन्ह कसं बनवलं लागतं. पायाच निशाण दाखवतो, आता मग दिसलंय की कुठतरी मी कॅमेरा नाही गेलो. ही बघा बाबा हो, कसला मोठा पाय आहे भावांनो का. 1 2 3 4 हे बघा, ही बघा इथे का हे चालतं रात्री बघा इथं नाही तर आठवून वाजवलं राहते. बघा तुला काय वाटलं असेल माहिती का, त्यांना असं वाटलं असेल की ते शिर्डी ही काहीतरी असेल ना खायला, त्यांना असं वाटलं असेल खायला, पण त्यांना इथं काहीच भेटलं नाही, त्यामुळे ती गेली रात्रीच्याला. सकाळ झाली या आजची सकाळी एकदम खतरनाक झाली माझी. हां चला निघायचं वर, मामा पण हैराण झालेलं आहे. हररमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग, मी MH45 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी काल येऊन थांबलो होतो हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला, काल रात्री येऊन मी थांबलो होतो या इथं. आणि रात्रीच्या तुम्ही बघितलं सीन काय झाला ते, माझ्यापाशी बिबटे आलं होतं भाऊ इथं. रात्री 2 बिबटे होतं. तेव्हा इथं आटोबॉम्ब फोडला मी का इथं, ही आटोबॉम्ब इथं या ठिकाणी मी फोडला, इथनं फेकला, इथं धाड करून उडून गेला. तसं बिबट्या हागून पाळला असं हमखास, जिथपर्यंत माझं म्हणणं नाही. दिसला आहे तर कुठतरी लय मोठा पाय आहे. हे कसला मोठा पंजा आहे, 1 2 3 इथं 4, एवढा मोठा जास्त पंजा. इथं एक पंजा, हे बघा 1 इथं 2, इकडं पण नक्कीच आहे. तर कसलं मोठं त्याच्या पायाचं वन आहे तर राहू. बिबट्या हागून गेलाय काय. खरं सांगतो तुम्हाला मी, जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय का नाही आणि तुम्हाला वाघांपासून बिबट्यापासून जर वाचायचं आहे ना, समजा तुमची शेजारी वाघ आलाय किंवा बिबट्या आलाय, तर तुम्हाला आतमध्ये कसं वाचवायचं सांगतो मी तुम्हाला स्वतःसाठी. पहिली गोष्ट तुमच्यापाशी आटोबॉम्ब, किलोभर आटोबॉम्ब घेऊन ठेवा. नंतर 1 2 लायटर घेऊन ठेवा, चांगलं भारी बदलं चांगलं चालावं. आणि समजा जास्त मेन गोष्ट, तुम्हाला भ्यायचं अजिबात पण नाही. ज्यावेळेस तुमच्यापाशी वाघ येईल, बिबटी येईल, अजिबात घाबरायचं नाही. ती काय सुद्धा करत नाही तुम्हाला. त्याला ह्याच्या आतमध्ये माहिती नाही कोण आहे काय आहे, त्याला माहिती पण नाही वस्तू कसली आहे काय आहे, त्याला काहीच माहीत नसतं. आता मी एक डोकं लावलं आहे, काय सांगतो मला की मला कुठं दुकानात दिसलं का नाही, मी आहे तर हिथनं फाडून हिथं एक चेन बसून घेणार नाही, चेन जेणेकरून मी काय करेन आतल्या साईडनं असं उघडून आणि हिथल्या हिथं आटवून टाकन. कारण की ह्या इथं मला उठायला लागतं, हिथनं उघडायला लागतं, दोन्ही चेन आतमधनं. ते माझ्यासाठी लय मोठा टास्क होतो. तर साईडला मी फाडून घेणार नाही आणि कापड्यावाल्यापाशी जाऊन तिथं चेन बसून घेणार नाही. पाठीमागल्या साईडला फुडल्या इकडल्या 3 कडल्या साईडला, पुढं काय करायची गरज नाही, फक्त इकडल्या साईडला जी करायची आपल्याला. त्याला असं असं काहीतरी. पण रात्री जाम वाचलं मी, माझा श्वास असा होत होता, आता माझा श्वास रात्री होत होता. मी म्हणलं आता मरतो या, पण नंतर म्हणलं नाही, भिवून जमणार नाही म्हणलं. हे नंतर म्हणलं हे काय नाही, हागून पळाला या. हां चला असू द्या, माझी आवाज झाली, आता निघायचं पुढं. ना कुत्र्याला भिलो मी, काय कडे माणूस आहे. चला वागत काय करतात स्वतः काय दोघडीची खादड बिदड होते काय बिबटे होता, बिबट्याचा आवाज आहे. बिबट्याला भोका येत नाही, कुत्रा पण असंच गुरगुर करतं का नाही, पण कुत्रा भोकला असता, पण ही लई उशीरपर्यंत व्या करतं या.
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या तो का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने सकाळ सकाळ वाघ दिसला मला दर्शन झाले बिबट्याचे. मामा तुम्ही कधी बिबट्या बघितलाय का समोर? किती वेळा बघितलाय? किती वेळा बघितलाय? चला मी वाघ पण बघितला आणि 2 बिबटे पण बघितलं. लय मोठ्यानं गुरगुर करत होतं. मी आता म्हणलं आज जगत काय म्हणलं लय सोडून. नाही झोप पहाटे गेला 4:30 वाजता. नाही 3:30 वाजता रात्री गेला. लय बेकार परिस्थिती. आता म्हणलं मरतोय जगत नाही पण 2 आटोबॉम्ब फेकून दिलं वाजून धडाधड वाजला आटोबॉम्ब. वाचलो. किती भारी कुठलं हिचा. अरे वा अय ही तर लय भारी आहे. रात्री चला मावशी रात्री बिबटी आलत 2 बिबटी आलत रात्री 2 हे कोण इथं हा पाट 4 वाजता आलत 4 वाजता माझ्यापाशी आलत. मी आटोमा वाजवला गेलं पळून. हा आटोमा वाजवला पळूनच गेलं. गुरं नीट बांधत जावा येते ती या. हा पत्र लावा चांगलं अजून कडं ना. हा तर ही हाय हरिश्चंद्रगडाची इथनं कमान इथनं जाते आतमध्ये. हे ना रात्रीच्याला आपला ब्याग घातलं जाम ब्याग घातलं हे ना मला रात्रीच्याला. चला हे बघा इथनं कामा नाही आता इथनं आपलं आतमध्ये जायचं. इथनं आपला ट्रॅक खरा सुरू होतो या काहीतरी 2 ते 3-4 किलोमीटर असं काहीतरी ट्रॅक आहे या. आपण निघालेलो या. चला बघू कसं कसं आहे कसं कसं नाही बघू. चला जाऊन आपण आता इथनं. माझ्यापाशी पण रात्री 2 होतं. गाडी बघून गाडी समोर उडी मारते ती आजकाल. हिथं काहीतरी आहे कुठे का भेट इतके. ह्या पायऱ्यावरून आपल्याला वर जायचं आहे. मला कळसुबाईला कशावर जाताना पायऱ्या असतात तसे मला पायऱ्या आठवल्या. हे काय आहेत अशा पायऱ्या आहेत त्या. ही रोड आहे. मला वाटतं आता वर मी तिथं एकदम गडाच्या पायथ्याला तिथं वर पोचला असं वाटतं या. ह्याच्या पडल्या साईडला हरिश्चंद्रगड आहे आणि वर गुफा दिसत आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी गुफा आहे. हे इथं गुफा आहे त्या एका साईडला वर गुफा आहे त्या. चला बघू ह्या गुफापाशी जायला तर ह्या गुफापाशी जाऊ. ह्याला भैरवगड म्हणलं जातं आणि असे समजा पर्वत रांग आहेत. हे समजा पर्वत रांग आहेत. ह्या पडल्या साईडला आपला कळसुबाई मिळतं या आणि बरोबर कोकणकडेच्या पडलेल्या साईडला मोरुशीचा भैरवगड आहे जे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार नाही. समजा जास्त खतरनाक आहे वाहन होती. हरिहर किल्ल्यापेक्षा जास्त खतरनाक आहे या ठिकाणी. हे येतं बघा गड किल्ले ग्रुप लिहिलं या. काय लिहिलंय? गड किल्ले ग्रुप. तर माझं म्हणणं एक येतं गड किल्ले ग्रुप इथं न लिहिता हरिश्चंद्रगड हे काही साईडला असाही बाण केला नाही. ह्या जागेला हरिश्चंद्रगड असं लिहावा. तर कोण व्हिडिओ बघतो तर पुढल्या वेळेस नक्कीच हरिश्चंद्रगड आहे इथल्या. हे नाव नको आपल्याला आपण नुसतं हरिश्चंद्रगड करूया. आणि हे ग्रुप पण हे हसं घ्यायला टाकायचं उगाच. ज्यांचा ग्रुप आहे त्यांचं स्टिकर ती पाठीमागे चिटकवून येते. तर आपलं स्टिकर चिटकून समधी येते ना तर हिथं काय टाकायचं आहे ग्रुप म्हणून. समधी माणसं येते ना सगळं तर जाते असं आहे ना. चला थोडी हरिश्चंद्रगडाची माहिती देतो तुम्हाला. हरिश्चंद्रगड ही पुणे ठाणे अहिल्यानगर ह्या सीमेच्या हद्दीवर येतो. ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंची आहे. असं म्हणलं जातं की ही किल्ला आधी मोगलांच्या ताब्यात होता. त्यानंतरनं 1747 आणि 1748 मध्ये मोगलांचं आणि मराठ्यांचं युद्ध झालं. त्यानंतरनं हा किल्ला जिंकून घेतला होता आपल्या मराठ्यांनी. किल्ला जिंकून घेतल्यानंतरनं किल्ल्याचे किल्लेदार कृष्णाजी शिंदे यांची निवड करण्यात आली होती. पुढे चालून 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता. ह्या इथं गुफा आहे त्या पण इथं जायला रस्ताच नाही. मला वाटतं कशा तरी बांधलेलं आहे. ही समजा जी तुम्हाला खड्ड दिसते का नाही ही समजा बनलं या म्हणजे मतानं बांधलेलं तिथपर्यंत माझं म्हणणं आहे. चला आता इथनं असंच इकडं रस्त्यानं दिसतं या. हे तर एक मोराचं चित्र आहे. ही चित्र बनवण्यामध्ये पूर्णपणे कलाकारांना आपली कला दाखवलेली आहे. किती प्रकारे छान असं सुंदर चित्र करता या. इकडे जाताना जे हे बघताय तुम्ही एवढा मोठा डोंगर आहे हे म्हणजे एवढा मोठा पूर्णपणे काळा कुठं दगड एवढा मोठा आहे. एखादा वरून डोक्यात पडला तर जागेला रेंदा निघून जाईल इथं माणसाचा. खाल्ल्या साईडनं समजा पोकाळ झालं हे बघा. समजा खाल्लं पोकाळ बघा समजा. आता इथं काय बघा एक दुकान बसायचं चालू होणार नाही. नंतर दमानी इथं दुकान बसणार काही वर्षानंतर तुम्ही बघा मी सांगतो. हे तिथं खाली बघितली का तेव्हा कसली जागा आहे तेव्हा तिथं कसला भारी झरणा किती भारी वॉटरफॉल आहे तेव्हा त्याची आंघोळ्या करा किती भारी आहे.
मला जर जागा मिळते जायला ना तर मी नक्कीच जाणार नाही. पूर्ण बघतो मला कुठं नाही उतराय वाट. कसली भारी जागा या मध्ये, अशी पूर्णपणे अशी भळ आहे, तिथं साईडला पाणी आहे समजा आतमध्ये, वरनं झरणं येत आहे. कसली भारी जागा या. अरे वा, चला ही बघू तरी नेमकं वाट असली जाईल तर नक्कीच जाऊ आपण. हे दगड बघा ह्याची रचना बघा तुम्ही कशा प्रकारे केली. किती जास्त मोठी दगड हे बघा. मग एवढी जास्त मोठी दगड तर कशी लावली असतील थोडा विचार करा. हे बघा लांबपर्यंत तसा बुरुज रचल्यावर रचला या. मी तर मला मागाशी म्हणत होतो की आपल्याला खाली एक वॉटरफॉल आहे आणि ते वॉटरफॉलनं दोन्ही दराच्यामध्ये खूप जास्त मोठे एक कुंड आहे, तिथं आपण आंघोळ करू शकतो. ते ह्याच्या खाल्ल्या साईडला आपण तिथं जायला भावना वाटच नाही कुठं. मी बघतो हे बघा इथनं डायरेक्ट खतम आहे समजा गोष्टी. खतम टाटा बाय बाय गुड बाय चला गया. आता थोडं नीट बघा इथं खटाय बरं का. इथं ही पाणी ह्यातमध्ये येतं या. किती भारी बनलंय बघितलं बघा, किती भारी आहे असं बघितलं का. 1 2 असं खड्डं बनले ते समजा. आणि त्यानंतर ही बघा म्हणजे किती भारी 1 2 3 4 आणि नंतर 5 आणि 6 खाली, म्हणजे किती भारी आहे. ओके इकडे साईडला पूर्णपणे घनदाट जंगल आहे, एकदम गार हवा आहे ती. म्हणजे पूर्ण जंगल आहे साईडनं पूर्ण, आणि एकदम गार एकदम चिल्ड हवा आहे, एकदम गार चिल्ड हवा आहे ती. ओके इकडनंच वाटा या. चला जाऊ, पण तुम्हाला यायचं आहे सगळं. तुम्हाला कुठं सोडू मी. ही बघा हवा, ही वाट आहे आपल्याला जायला. ह्याच्यावरनं जायचं आहे बहुतेक. ज्यावेळेस पाणी असतं ना त्यावेळेस ह्याच्यावरनं जायचं, आणि ज्यावेळेस पाणी नसेल ते असं खालनं जायचं. पण इथनं लई सावधानीपूर्वक चालायचं आहे, कारण की वाघ म्हणा बिबटे म्हणा कुठला बी जंगली जानवर कुठनं येईल इकडं कोणी येईल नाही इकडे काय सांगता येत नाही, कारण की इकडं पूर्णपणे घनदाट जंगल आहे. डेंजर. हरिश्चंद्र गडाकडे जाताना जी मधली जी झाड लागतात का नाही ती खरंच खूप जास्त भारी आणि गार हवा देतात. या जंगलातनं चालताना एक वेगळीच वाईफ येते. प्रत्येकानं ह्या ठिकाणं नक्कीच जीवनात तरी एकदा यावं असंच माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे. थोडं लिंबू पाणी पितो, थोडं वर आलो आता. लिंबू पाणी मिळेल सकाळ सकाळ म्हणलं पिऊन घ्यावा. थोडी साखर आहे का? साखर थोडी टाकू का? हां थोडी टाका साखर. साखर टाकल्यानंतर थोडं बरं लागतं. काय नाही होत आहे. 2 ओरडत आलतं रात्री 2 होतं शेजारी होतं टेंटच्या माझ्या. मी नाही भिलो, मला माहिती ती काय नाही तर करत म्हणून, कारण की आपल्याला माहिती असलं का नाही, कारण की त्यांना माझं टेंट भारी ना, त्यांना माहीत नाही आतमध्ये काय आहे काय नाही, त्यांना काहीच माहीत नसतंय. मग मी काय केलं आटोम बाम पेटवला आणि फेकला बाहेर. त्या आवाजाने गेलं पळून. काय करू गरीब काय मग. अगं आहे मला माहिती आहे, तू नको टेन्शन घेत जाऊ, काय होत नाही. आणि वर आलेले ना मला हे मंदिर बघायला मिळालं. ह्या मंदिराला मी नुसतं फोटोमध्ये बघायचो. ह्याचा इतिहास भावना लय जास्त खोल आहे. म्हणलं जातं की भावना ह्या समध्या गोष्टींना पांडवांना तयार केलेला, ह्या समध्या गोष्टींना ह्या बघितलं नाही हातानं करून हे इथं एकदम पाण्याची टाकी बनवलेली आहे. हे तर पहिलं मंदिर होतं. हे मंदिर मला वाटतं हे मंदिर पडलं असावं त्या काळामध्ये. आता मी आलेलो हरिश्चंद्रगडाच्या ह्या मंदिरापाशी. ह्याचा इतिहास लय जास्त जुना आहे भावनो, आणि मला तुम्हाला दाखवायला खूप जास्त आवडेल ही गोष्ट. तर चला मी तुम्हाला दाखवतो याकडे पाठीमागं. मंदिराकडल्या साईडला जाताना एक मध्ये छोटंसं मंदिर लागतंय. त्या मंदिरामध्ये आतमध्ये एक पाण्याची गुहा आहे, तिथं काशीचं तीर्थक्षेत्र आहे असं म्हणलं जातं. ह्या ठिकाणी स्नान करायचं. मंदिराकडे निघालो का नाही, ह्या समोरच्या साईडला 2 दानवाचं असं चेहरे बनवले तर इकडल्या दगडावर. इकडे तुम्हाला दाखवते इकडे. ही बघा हे बघा ही म्हणजे किती जास्त वेगळं आकृत्या बनल्या त्या बघितल्या, म्हणजे राक्षसाच्या आकृत्या असलेल्या त्या. त्यानंतर ही पूर्णपणे आज जायची पूर्णपणे कामा नाही. आणि त्यावेळेस म्हणजे जी स्ट्रक्चरिंग केली ना, ही स्ट्रक्चरिंग बघा काय आहे ती. म्हणजे त्यावेळेस ना कला ना काय म्हणजे आतमध्ये आल्या पहिल्यांदा आपल्याला ह्या इथे एक महादेवाची पिंड लागते. त्यानंतर हे असं काहीतरी काम केलेलं आहे, त्या काळामध्ये काम केलं या. एक दगड बघा हे नाही म्हणता 6-7 फुटाचा आहे पूर्णपणे एक दगड या. इथं नंदी महाराज येतं. इथं खांबाची ही खांब तुटलेला, ही बघा ही खांब इथं तुटलेला. आणि पूर्णपणे असं मंदिराची खड्ड्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला हे कल्ल्या कोपऱ्याबंद असं पूर्णपणे असं दाखवायला मी स्टार्ट करतो. हे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे. हे कडे राहू नाही बघायला आपण. ही बघा इथं पहिल्यांदा भावानं एक गुफा लागते या. आणि ह्या गुफामध्ये काय नाही म्हणजे बसण्यासाठी म्हणा कायसाठी आराम करण्यासाठी म्हणा असं बनलं असावा. रचना बघा कशी केली, रचना ह्याची ही बघा. ही पूर्णपणे दगड आहे ही बघा. आणि ह्याला कसं कोरलं हे तुम्ही नीट बघा. हे बघा पूर्णपणे दगडाला. हे मंदिर मी तुम्हाला एकदम लास्टला दाखवलं नाही ह्याच्याबद्दल, पण आधी हे दाखवतो. त्यानंतर ना हे कलस वाढल्यानंतर इकडे आलो. आणि ही आहे समजा जास्त इंटरेस्टिंग गोष्ट, म्हणजे ही जी आकृती व्हावं ही बरोबर जी बाहेरच्या साईडला जी दानव होता का नाही, त्याच दानवाचं सेम टू सेम चिन्ह कसं बनवलं आहे बघा. ह्याच्यावर भावांनो हातोडी छनीनं कुठं कोरलेलं काहीच दिसत नाही मला तर. म्हणजे छनीनं मारल्यावर कसं पडतं वन, तसा वन काही तुम्हाला दिसत नाही. म्हणजे विचार करा बनवण्याची टॅक्ट काय होती त्यावेळेस. ही बघा बघा कसं बनवलं आहे. हे तर जॉईंट आहे बहुतेक, जिथपर्यंत माझं म्हणणं आहे जॉईंट नाही, जॉईंटच नाही आला भावांनो. पूर्णपणे एक दगड आहे काही
एवढा समजा एक हितनं इथपर्यंत म्हणजे 10 फूट ही हितनं जॉईंट आहे. म्हणजे हे नाही ना म्हणता 7 ते 8 फुटाचा पूर्णपणे एवढा एक जॉईंट आहे. एवढं एक हाय पूर्णपणे असं त्यामध्ये समजा कोरलंय. नंतर ह्या मापचा दगड कोरला ह्यातमध्ये बसवला आहे. महाविष्णूचं मंदिर आहे बाई, हे महाविष्णूचं मंदिर आहे जी ह्या इथं आहे. इथं महाविष्णूची एक मूर्ती आहे जी अर्धीच आहे फक्त. इकडे साईडला एक दरवाजा, इकडे एक नॉर्मल केलेलं आहे. हे बघा का असं काहीतरी. हे लोखंड बघा का, लोखंड होतं त्या काळामध्ये. प्रश्न पडला आहे मोठा. इकडल्या कोपऱ्यामध्ये आलो या. इकडं आल्यानंतर हे बघा एवढं जास्त मोठं पाण्याचा खड्डा आहे. त्यांना पाण्याचा खड्डा केला, त्यांना माहिती होतं ह्या ठिकाणी पाणी राहणार नाही, आपण खांदू किंवा नाही खांदू ह्या ठिकाणी पाणी राहणार ही त्यांना आधीच माहिती होतं. आणि अजूनपर्यंत पाणी आहे. म्हणजे थोडा डोकं लावा. आपण कुठली जरी गोष्ट करायचं म्हटलं तर आपण काय म्हणतो माहिती का आधी, अरे होईल का ही गोष्ट, अशी नाही व्हायची, असं होईल का. पण त्यांना माहिती होतं त्यावेळेस नाही. आता जरी आपण खांदून ठेवलं ह्याला काळोकाळ पाणी राहणार, हे सबूत आहे बघा. त्यामुळे म्हणतो स्वतःच्या निर्णयावर कधी पण ठाम राहावा. बघा हे बघा महादेवाची पिंड ही आहे. एक छोटीशी यावा अशी काहीतरी. सतयुग, द्रौपदी युग आणि कलियुगचं ही जी 3-4 खांब आहेत ना, ही खाल्ल्या साईडला तुम्हाला 30 लाख दाखवायचं या. असं म्हणलं जातं ऋषिमित्रांनी ह्या समोरच्या गुफेमध्ये बसून 60,000 वर्ष तपस्या केली होती. मंदिरावर जे हे खड्डे येतं का नाही, असं म्हणलं जातं की ह्याच्यावर हिरे मोती पहिल्या काळामध्ये लावण्यात आलं होतं. आणि काही जण असे म्हणते ते की ह्याच्यावरती घोड्याचं, हत्तीचं पायाचं निशाण आहे, तर काही जण असेही म्हणते ते. कसा राहिला दगड बघितला हो, कसा राहिला नुसतं ह्याच्यावर ह्या कोण्यावर दगड राहिला. म्हणजे काय बोलायचं याबद्दल. ही कला कशी केली असेल तुम्ही थोडा विचार करा, हे कशी कला केली असेल. हरिश्चंद्रगडाच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काय गोष्टी सांगणार आहे ना, ती लोकांना तुम्हाला कधी सांगितलं नाही. त्यामुळे व्हिडिओ नाही, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा. त्याच्यातला की माझ्या पाठीमागे जे मंदिर बघताना ही पांडवानं बनवलेलं मंदिर आहे. भावना म्हणते ते कलियुग, सतयुग, द्रौपदी युग असं म्हणजे 4 युग होतं का नाही. ही जागा जर आपण बघितली का नाही, ह्या जागेला मला असं वाटतं की त्यावेळेसमध्ये ही जागा विश्राम करण्यासाठी बनवली असावा. हे बघा इथं खाली पाय सोडून बसत असावा पांडव. कदाचित भावना पांडव ह्या ठिकाणी बसले असावा. ह्या ठिकाणी कदाचित तुम्ही थोडा विचार करा, आपण कुठल्या ठिकाणी आलेलो. ही बघा का नंदीचा इथं पाय तोडल्या तर ह्या इकडल्या साईडचा इथलं तोंड तोडलेलं आहे. बोलताना मन कसं वाटतंय. ही नक्कीच इंग्रजांना केलं असावं किंवा मुघलांच्या काळामध्ये मुघलांना केलं असावं. जिथपर्यंत हे माझं म्हणणं या तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवायची मला. ओके हे कळलं झालं आहे का नाही. मंदिरापाशी इथं गणपती बाप्पाची मूर्ती का नाही, ह्या ठिकाणी एक कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही नीट बघा, तुम्हाला हे कोरीव काम नीट दिसून जाईल. म्हणजे हे कशा प्रकारे काम केलं तुम्हाला कळतं का नीट. म्हणजे आत्ताच्या लोकांनाही इतकी स्ट्रक्चरिंग जमणार नाहीत. म्हणजे स्ट्रक्चरिंगचं नाव पण मनुष्य जीवन ही त्यावेळेस कमी होतं. त्यावेळेस ही डिझाईन केलेली आहे. ही डिझाईन अशी केली की म्हणजे कशी केली, म्हणजे एकदम कटाकट केली. म्हणजे एकदम दगडाचं मंदिर आहे का नाही, ही मंदिर असं झिजायला लागलेलं आहे. म्हणजे झीज व्हायला लागली ह्या मंदिराची. म्हणजे विचार करा म्हणजे किती जास्त जुनं. हे बघा तुम्ही, हे बघा ही फॉललेलं आहे. जिथपर्यंत माझं म्हणणं आहे का नाही, ब्रिटिश ज्यावेळेस आलं का नाही, ब्रिटिश ह्या ठिकाणी पण नक्कीच आला असावा. तर तुम्ही बघताय का दरवाजा कसा केला आहे, बघितला का तुम्ही. हे काही दरवाजाचे डिझायनिंग म्हणजे ज्यावेळेस मनुष्य लई कमी होतं त्यावेळेस हे दरवाजाचे निर्माण म्हणजे त्या काळामध्ये झाले. म्हणजे किती तासात नाही उघडत ही, पण त्या काळामध्ये जर बनवला या तर नक्कीच उघडत असावा. कारण की उगवण नाही केलं. ही डिझायनिंग बघा तुम्ही, काय कशी केली डिझायनिंग बघा. काही हे बघा म्हणजे ह्यात म्हणजे समजा पाणी म्हणजे माणसं त्यावेळेस माहिती होतं की पाणी राहणार आहे. ही बघा ह्या मंदिराच्या आतमधलं शिवलिंग मला तुम्हाला सर्वांना दाखवायचं. हे तर आहे आतमध्ये महादेवाची पवित्र शिवलिंग. माणसं येते ती काय पण म्हणजे माणसं काय बी चिकन अंडी मटण खाऊन काय पण करून येते ती. नंतर महादेवाशी शिवलिंगला धरून फोटो काढते ती. तर एवढ्या गोष्टी करू नका. ही खूप जास्त पवित्र जागा आहे. आणि ही भूकंप येणं, ह्या गोष्टी होणं, काय बी रोग येणं, हे समजा ह्यानंच होते. ते आपण इथं येतो आणि पवित्र ठिकाणी आपण काय पण करतो ना, त्यामुळे ह्या समजा गोष्टी होत्या. त्यामुळं तुम्ही अशा गोष्टी करत जाऊ नका जेणेकरून देवाला राग येईल. बरोबर आहे मावशी. तर त्यामुळे तुम्ही कधी पण अंडी चिकन मटण खाऊन येतात आणि आहेत येऊन देवाला शिवलिंगला हात लावून फोटो काढणार, ही महादेवाला खपत नाहीत. ह्यामुळेच भावना भूकंप येणं आणि कुठलं रोग साडं साथी येते ना, ही आपल्या नंतरनं आपल्या अंगावर बसते. आणि त्यामुळे एकच सांग नाही, ह्या ठिकाणी तुम्ही कुठं पण जा, पण ह्या ठिकाणी आल्यानंतर ना अजिबात इथं शिवलिंगला हात लावू नका. जर काय तुम्ही खाऊन आला ना तर ह्या मंदिराच्या आतमध्ये मी तर म्हणतो वरनच फिरून मागच्या मागे जावा. कारण की ते तुझा नंतर ना तुम्हाला अंजाम तर लई बेकार होणार नाही.
मंदिर समजा दाखवले तुम्हाला. आता मी खाली निघालेलो या, जिकडं 3 म्हणजे ती खांब पडल्यात आहे ना, जे 3 पोल पडल्यात आहे आणि तिथं एकच पोल राहिला आहे कलयुगचा, त्या ठिकाणी मी निघालेलो या. चला बघू कसं आहे ती. ज्या ठिकाणी आहे तर 3 खांब आहेत, इथं माणसं आंघोळ करते ती. आता ह्याचा लय राग आलाय मला. बघू इथं भाऊ, या आंघोळीची जागा नाही आहे. हां, ही जागा आंघोळीची नाही ना. आंघोळीचे नाही आम्ही आतमध्ये चालू दर्शनाला. नाही, आतमध्ये जात आहे मान्य आहे मला, पण आतमध्ये त्या पाण्यापाशी जाणं सुद्धा हे लय मोठं महापाप आहे आपल्यासाठी. पाण्यात येऊन सुद्धा तर लय मोठी चुकी करतोय आपण. मी पूर्ण व्हेजिटेरियन असून मी मंदिरात सुद्धा गेलो नाही त्या मागाशी. मी बाहेर ना आलो पूर्ण व्हेजिटेरियन असून, आणि माणसं काय पण करून नाही तिथे ह्या इथं आंघोळ करते. ही लय मोठी चुकी आहे. अरे भाई, तिकडे कुठं आतमध्ये? कुठं हितनंच पड पाया, तिकडे कुठं निघाला आतमध्ये लागा भावा? अंदर मत जाओ ना, अंदर नहीं जाना, वहाँ से अंदर मत जाओ यार. नहीं, उसके ऊपर पानी मत डालो, आप ऊपर डालो, लेकिन यहाँ पे मत डालो. ये बहुत पवित्र जगह है, यहाँ पे नहीं करने का यार. ऐसा नहीं करने का यार. पवित्र जगह को हम अगर ऐसा करेंगे तो ये गलत बात है ये. अरे नहीं ना यार, वो मत करो ना यार. यहाँ पे नहीं नहा सकते. यहाँ पे ये नहाने का थोड़ी जगह है, नहाने के लिए तो और जगह है वहाँ पे यार. समझो यार बात को थोड़ा बहुत. यहाँ के आके नहाना मतलब ये पाप भी कुछ धुलेगा नहीं, बहुत ज़्यादा पाप बढ़ेगा. ये बहुत पवित्र जगह है, यहाँ से ये जो ये करना है वो करो. भी साहेब लोक कोणी माझा व्हिडिओ बघताना कळकळीची विनंती, ह्या ठिकाणी एक बोर्ड लावा, हिंदीमध्ये एक बोर्ड लावा आणि मराठीमध्ये एक बोर्ड लावा की ह्या इथे आंघोळ करू नका म्हणून. एवढ्या जास्त पवित्र ठिकाणं माणसं येऊन आंघोळ करते ती या, आणि थोडं भान राहून द्या की आपण कुठल्या ठिकाणी येऊन आपण काय करतो या. थोडं भान राहून द्या ह्या जाग्याचं. आणि सांग नाही माझं, प्लीज कळकळीची विनंती आहे माझी आपल्या महाराष्ट्रातल्या पोलीस खात्या लोकांना, वन विभागवाल्यांना, असल्या जागांकडे जरा थोडं बघा. 1-2 माणसं कामाला ठेवा वाटलंच तर, पण ह्या ठिकाणी इथं बोर्ड लावा की ह्या ठिकाणी आंघोळ करू नये म्हणून. आता राहिलेला एवढा जे आहे ना, ही फक्त एवढा एक कलियुगचा आहे. ज्यावेळेस ही खांब पाडणार ना, त्यावेळेस ही म्हणजे दुनिया नष्ट होईल का नाही माहीत नाही, पण कलियुग संपल्यानंतर ना जेवढी पण काही वाईट गोष्टी ना तेवढ्या समजा मिटून जाणार. तुम्ही थोडा नॉर्मल, तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. माणसं म्हणतात नाही बाबा ही खोटी गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, ह्या खांबाचं वजन बघा किती या, ह्या खांबाचं वजन बघा आणि त्या बी खांबाचं वजन बघा, नीट बघा लक्षात देऊन वजन किती या. आता आपण एखादी गोष्ट जर अशी लोंबकळ सोडली तर ती जास्त वेळ राहू शकत नाही, ती लगेच खाली पडून जाणार. पण तुम्ही ह्या गोष्टी बघा, ह्या खांबांचं किती टन वजन असेल, ही अजून जसंच्या तसं येतं. आणि तिकल्ला पण तेव्हा जसं वाकलाय तिकल्ला, पण ते तुटला नाही, हा असा निम्या जागेला आहे. त्यामुळे थोडंफार तरी भान राहून द्या भावना. आपण कुठल्या आपण हिंदू आहे, आपण लय मोठी शिबवान माणसं आहे. आपण ह्या गोष्टी बघतोया साक्षात इथं पांडवांनाही समजा गोष्टी तयार केलेल्या आहेत त्या. तर ह्या गोष्टींना आपण जपलं पाहिजे का नष्ट केलं पाहिजे? आता मला तुम्हीच कमेंट करून सांगा फक्त मला. आता हे बघा, ही समजा हातानं पांडवांच्या काळामध्ये तन्न केलेल्या गोष्टी त्या. आता ही माणसं हे बघा आता पाण्यामध्ये आंघोळ करायला निघाल्या ती या, आणि ही ताई आहे त्या, ही म्हणते ते पहिल्यांदा मी जाते आतमध्ये. म्हणजे माणसं एवढी जास्त मोठी, एवढी जास्त पवित्र आहे ती की ती महादेवापाशी जाते ती. विचार करा तुम्ही जरा थोड्या गोष्टीचा विचार करा, थोडा नॉर्मल. वो नहाने के लिए जा रहा है क्या आदमी, समझ नहीं आ रहा. ये नहाने का जगह नहीं है ना, ये नहाने का थोड़ी जगह है. पूजा तो ऊपर होता है, यहाँ पे थोड़ी पूजा होती है यार. लोग को समझ क्यों नहीं आता पता है. वही तो है ना. निघाला माणूस आतमध्ये. किती घाण विचार आहेत ह्या माणसांचं. म्हणजे विचार करा, आता हे माणूस या पाण्यातनं चालत निघालाय बरोबर. पाण्यातनं ह्याच्या आधी पाय लागलं, नंतर ही पाय ह्यानं शिवलिंगपाशी ठेवलं, आणि ह्याच्या पायाचं जी पाणी आहे ही खाली पडते. आता बघा समजा पायाचं पाणी खाली बरोबर. आता हे काय करणार, हे तेच पाणी घेणार आणि महादेवाच्या पिंडीवर टाकणार. मी खूप जास्त पवित्र, माझी काही चुकी नाही. बघा नुसतं विचार बघा, ही ह्यांच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आहे रे लय. खरं सांगतो मी,
लय राग यायला लागलाय मला. लोकांना समजावून सांगतोय बरं का की ह्या ठिकाणी जाऊ नका आतमध्ये. कितीतरी जणांना मागाय तर मी सांगितलं या ही बघा आता हिसला की कलियुगचा ही शेवटचा खांब राहिलेला आहे. लोकांना काय वाटतंय माहिती आहे का, लोकांना वाटतंय आम्ही इथं जाऊन पाणी वाचणार ह्याच्यावर शिवलिंगवर आणि आम्ही खूप जास्त पवित्र होऊन जाणार. ही माणसाची खूप जास्त मोठी मूर्खता आहे. मी तुम्हाला सांगतो हर हर महादेव भावनो. सध्याला मी आपल्या इथं हरिश्चंद्र गडावर सध्याला आलेलो या आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की जी माणसं म्हणते ना भाऊ बाबा मी हिंदू आहे, मी महादेवाचा एकदम कट्टर बघतोय मीला जास्त. मी मागायचं धरणं लोकांना सांगतो ह्या ठिकाणी येऊन आंघोळ्या कर नका, राव आंघोळ्या कर नका. हजार वेळा सांगतोय, माणसं ऐकायला तयारच नाही ती. हे बघा इतकी जास्त इथं माणसं येतात, ह्यातली कितीतरी माणसं येतात आधी आंघोळ करण्यासाठी आतमध्ये निघाला. ती बघा गेला तो का ती माणसं ह्याच्या पाठीमागे काही पण निघाला. ओ भाई यार ऊपर मत जाओ ना यार, ऊपर जाने की जगह है क्या यार वो, ऊपर जाने की जगह नहीं है ना वो. ये बहुत पवित्र जगह है, बहुत पवित्र जगह है यार ये. नहीं वहाँ पे नीचे रहना पड़ता है खड़ा, पानी में रहना पड़ता है भाई, पानी में रहना पड़ता है यार. नहीं यार ये बहुत गलत बात है यार. हम इतने पवित्र नहीं है जो महादेव के ऊपर जल चढ़ा सके उस जगह पे जाके. ये पता है कितने लाखों वर्ष पुराना बनाया हुआ है, ये पता है आपको. ये पांडवों ने किया है, पांडवों ने, पता है आपको ये. हे तरी पण गेलं बघा ते. हजार वेळा सांगतो लका मी नका जाऊ. हे बघा सांगतो बघा. हे बघा ही सत्ययुग, द्रोपायुग, त्रेतायुग आणि नंतर ही कलियुगचा राहिलेला लास्टचा पोल आहे. इथनं म्हणलेला का नका आंघोळ्या करू, गळा फाडोफाड सांगतो या. तरी माणसं ऐकत नाही ती. म्हणजे एवढी जास्त माणसे आंधळते. माणसाला वाटते नाही वा आम्ही लय जास्त पुण्यवान आहे, आम्हाला नाही वा आम्ही ह्याच्यावर तरी पाणी ओतलं आम्ही खूप जास्त पुण्यवान होऊन जाऊ. माणसांच्या बुद्धीमध्ये खूप जास्त मोठा कचरा फसून बसले. लोक ऐकत नाही ते आजकाल. किती वेळा सांगतो या. महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि सांगा रे ही ठिकाणं आंघोळ करायचं नाही, आंघोळ करायला दुसरीकडे वर पण जागा आहे त्या, जाऊन आंघोळ करा आणि पुढे व्हिडिओ शेअर करून सांगा ही गोष्टी समजा चुकीच्या आहे त्या. हर हर महादेव. ते बघा गेली बघा बाया तिथं. आता लय पवित्र वाढून, आता लय पुण्य वाढून, आता लय पुण्य वाढून. आता पुण्य म्हणजे आता पुण्याचं बोलायचं नाही. आता डायरेक्ट स्वर्गात जाणार. आता स्वर्गात डायरेक्ट आता विषयच नाही. आता पुण्याचं लय पुण्य चुकीचं आहे का नाही तुमचं काय म्हणून. एकदम चुकीचं आहे का नाही. मग इथल्या प्रश्नांना अलाउड नाही केलं अलाउड नाही. इथं एखादा माणूस ठेवायला पाहिजे. नाही आतमध्ये जाणं चुकीचं आहे. एवढं जास्त मोठं पवित्र 5 वर्षापूर्वी आलो होतो इथं पूर्ण पाणी असं नितळ दिसत होतं. पाणी खाली दिसत नितळ होतं ना पूर्ण, एकदम नितळ. आता वास मारते पाण्यात जाऊ वास मारते का नाही. मग हे पवित्रच आहे का. मी आलोय पहिल्यांदा, पण हे भाव 5 वर्षापूर्वी आलं होतं आणि त्यानंतर सांगतंय तवा एकदम शुद्ध पाणी होतं आणि आता पाण्याचा कलर पूर्णपणे बदललाय. आणि वास मारते पाण्यात, वास मारते पाणी सैदला. हे चुकीचं आणि माणसाला वाटतंय आम्ही लय पवित्र होणार. अरे पुण्य तर नाहीच नाही, पण नरकास लोक जागा भेटायची नाही. मी सांगतो एक गोष्ट, ही करू नका ही गोष्ट. नीट बघा, फोटोसाठी शिवलिंगला पाठ लावून नाही ती नकर लगभग ही माणूस या ठिकाणं 10 ते 15 मिनिट झालं उभा आहे. नुसता पाठ लावतो, ही कोण तिकडे ते कोण तिकडे शिवलिंगला. मग ह्याला खेळ वाटायला लागलाय समजा. काय माणसांना करावं या. अरे ह्यांना बोलू तरी काय मी. ते माणूस आलाय त्याला स्वतःला कळ नाही की बाबा मी काय केलं पाहिजे, मी काय नाही केलं पाहिजे. त्याला समज नाही. त्याला माहिती पेंडिंगल्या साईडला पाठ केली आणि तिथं डुबक्या मारतो या. पण आतमध्ये जायची कशामुळे म्हणतो एवढं समजायला पाहिजे आपण कुठल्या ठिकाण आलोय. माणसाला वाटतं ही आंघोळीचं ठिकाण आहे, पण आंघोळीचं ठिकाण नाही राव. ही गोष्ट राव आंघोळीचं ठिकाण नाही. आंघोळीला वर जागा तुम्हाला भरपूर आहे. हे लई पवित्र ठिकाण आहे. ह्या ठिकाणाला येऊन घाण करू नका. हे तर मी जास्त वेळ थांबत नाहीत ना निघतो, कारण की माझं डोकं खराब व्हायला लागलं या. चला वर जाऊ आता मी तिकडे वर साईड निघालोय. हे बघितलं, खाल्लं बघितलं, हे बी दाखवलं, खाल्लं बी दाखवलं. आता वर चाललोय असंच वर इकडे कोकणकाडीकडे आपल्याला वर जायचं आहे. आता प्रसन्न झाल्यानंतर मग विश्वामित्र काय करायला आला, त्या राजा हरिश्चंद्राची परीक्षा पाहायला लागला. इथं कोण विश्वामित्र बर हां तपश्चरी. हां ते 14 वर्ष त्यांनी तपस्या केल्या ना, हां तो त्याची परीक्षा पाहायला लागला. हां तर मग काय केला राजा हरिश्चंद्राला, तो भगवान प्रसन्न होता, हां शंकर. हां मग शेवटी राजा हरिश्चंद्रासाठी विश्वामित्रांना डोम्याघरी पाणी भरायला लावलं. हां भरपूर त्याचे हाल केले. हां तारामतीचे केले, रोहिदासाचे केले, हां राजा हरिश्चंद्राचे केले, हां भरपूर केले. कारण हा म्हणजे तपश्चरी होता. हां मग शेवटी तो राजा हरिश्चंद्र त्याचा सत्याला तो ढाळला नाही. एवढं हालही करून तरी पण तो हारला नाही. मग शेवटच्या क्षणाला काय केला, विश्वामित्र शरण गेला राजा हरिश्चंद्राला. सगळं जी ही राजधानी होती ना, ही सगळी राजा हरिश्चंद्राला देऊन टाकली. म्हणत तुझं सत्य भरपूर मी हारलो म्हणले. मी एवढं 14 वर्ष तपश्चर्या करून मी हारलो, तो सत्य चांगले म्हणून त्याला तो शंकर प्रसन्न झाला. इथं हरिश्चंद्राला. हा
म्हणून मग तो यशमित्र हरल्यामुळं मग ती काय झालं का राजा हरिश्चंद्र गड पडला. होय का? हा, नाही तर ही जागा जी आहे ना हा. ही तपश्चर्याची जागा आहे. होय काय? हो. 7 फूट उंच पूर्णपणे गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे. कसली मूर्ती आहे राव, कशी बनवली बघितलं का? ही कसली पाल आहे बघितली हवा, ह्या पालीच्या अंगा हवा काटा आहे हवा. तर हे कशासाठी केलं असावं, ही समजा इथनं निघून पडलं हवा. ही जी आहे का ना, हे असं कडाचं ही केलेलं, ही बघा हवा असं तराशलं, ही कडं ना कोरीव काम जे होतं का ना, ही लांब पुढं होतं हवा. ही नंतर तुटून खाली पडलेलं, ही बघा हवा. हे हितपर्यंत दिसतंय केलेलं, नंतर हे तुटलेलं आहे. हे इथं थोडं केलेलं आहे. हे हिथं हे दिसते ते वन मार्ग थोडं दिसते ते. भाऊ खिरेश्वरमधनं आहेत भाऊ आपले इथं गाईड म्हणून काम करतात हरिश्चंद्रगडावरती. ह्यांच्याकडून थोडीफार काय माहिती आहे जी मला माहिती नाही, ती तुम्हाला ही सांगायचा प्रयत्न करतील. तर सर थोडं तुमच्याबद्दल सांगा आणि थोडं आम्हाला सांगा की कसा कसा इतिहास आहे थोडाफार सांगून द्या आम्हाला. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी खिरेश्वरचा स्टोर गाईड आहे, शिवजन्मभूमी जुन्नरचा. बरं. परिसरातलं फिरतो आणि हरिश्चंद्रगड पण फिरतो. तर आता हरिश्चंद्रगड हे नंतरच्या काळातलं नाव आहे. पहिले ही तपोभूमी असली गेली. तपोभूमी. हां, म्हणजे विश्वामित्र ऋषी असलेले चांगदेव महाराज असतील, ह्या महाराजांनी खूप इथं तपश्चर्या केलेली. आणि हरिश्चंद्र राजा हा काशीचा राजा होता. बरं. हां. तर काशीचा राजा हा नावारूपाला आलेला राजा होता. तो कधी कुठं ना हरलेला, कुठं सत्व नाही सोडलेलं असा राजा होता नावारूपाला आलेला. पण हे विश्वामित्र ऋषींना त्यांचा अहंकार जागा झाला त्यांचा, की आम्ही एवढं वर्ष तपश्चर्या केली पण आम्हाला कोणी मानत नाही किंवा विचारत नाही. आणि हा काल परवाचा राजा यांना याचा पूर्ण पृथ्वीतलावरती हाहाकार झालेला आहे. तर मग त्यांनी असं निश्चय केला की याचं कसं सत्व हरवायचं. तर मग त्यांनी काय केलं, स्वप्नात जाऊन राज्यदान मागितलं गेलं. तर राज्यदान मागितल्यानंतर राजांनी ताबडतोब ते राज्यदान केलं. त्याच्यानंतर त्या काळामध्ये अशी प्रथा होती, दान केल्यानंतर द्रव्य म्हणजे पैसा किंवा सोनं द्यायचं, म्हणजे ते एक प्रथा होती. हो. तर मग त्यांनी काय केलं, कामाला लागले म्हणजे धोब्याच्या घरी, म्हणजे बरेच असं तारामती राणी पण भांडी धुण्यासाठी राहिली. मग ते द्रव्य तिथून मिळून मग ते विश्वामित्राला दिलेलं. त्याच्यानंतर खूप म्हणजे परीक्षा घेण्याचं ठरवलं, पण राजा काय कधी हरला नाही किंवा त्यांनी सत्व जाऊन दिलं नाही. त्याच्यानंतर मग आता ऋषी शेवटी याला राजांना शरण आले की तुम्ही खरंच सत्वश्री राजा आहात, पण आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी सारखं काही नाही. तर ही आमची तपोभूमी आहे, ही तपोभूमी तुम्हाला आम्ही देतो म्हणून. बरं. असा आहे इतिहास आहे. अरे वा, चला. खरंच खूप जास्त ह्यांना भारी इतिहास सांगितलेला आहे. खरंच खूप जास्त भारी सांगितलं. वर्षी त्या गुफेमध्ये हे तप व्हायचं ना त्यांचं ऋषीमित्रांचं. म्हणजे काही शिष्य मंडळ राहायचं, त्यासाठी त्या गुफा होत्या. आणि मेन तपश्चर्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला केलेली. मंदिराच्या पाठीमागे. अच्छा, पाठीमाग साईडला. म्हणजे तिथं गुफा आहे तिथं का? तिथं डोली ठेवली तिथं का? डोलीच्या खालच्या बाजूला. खालच्या बाजूला म्हणजे खाली गुफा आहे तिथं? हां, तिथे अशी एक 4x5ची अशी रूम आहे. ती शिळा ठेवून मग ते तपश्चर्या करायची जागा आहे ती. अच्छा, ती जागा आहे का? मग इकडं म्हणते ते ऋषीमित्रांनी इकडं केले, ही कुठे आहे का मग इकडलं? तसं काही नाही, त्यांचे शिष्य मंडळ असं किंवा म्हणजे होते ना बाकीचं. अच्छा 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 राणीची जीव असं. अच्छा. आणि हे म्हणतात पांडवानं केलेलं, हे पण खरं आहे ना? तसं पांडवांचं नाही आहे. बरं. हे शिलाहार वंशातल्या नवराजा झिंजराजाने हे मंदिर बांधलेले आहेत. अच्छा म्हणजे त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर. अच्छा. मधल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या मधल्या पॅचमध्ये प्रत्येक नदीच्या उगमस्थानी. आता आपण चाललोय भावनं कोकणकडे काढल्या साईडला. माझ्या पहिल्यापासून इच्छा होती मला कोकणकडा बघायचा आहे. पहिल्यापासून इच्छा होती कोकणकडा बघायचा आहे आणि आज मी कोकणकडेकडे निघालो या. असे काहीतरी हे बघा, अशी पायवाट आहे, अशी ठिकाणी निघालेलो या. ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन. माझी लाईफ किती भारी रे, म्हणजे मला नुसतं फिरायला मिळतं लाईफमध्ये. किती भारी लाईफ बघितली माझी, म्हणजे नुसतं फिरणं आहे, म्हणजे काय काम नाही काय नाही. व्हिडिओ बनवा टाका, सायकल घ्या फिरा, नुसतं म्हणजे किती भारी काम आहे बघितलं माझ्यासाठी. लोकांना असं लई जास्त कमी आयुष्य असतं या. रोप बघताय ना तुम्ही, ही रोप समजा ही खाली जी रॅपलिंग होती का नाही, वरनं खाली लावते ती. ही तंताई समजा सेटअप लय डेंजर असते वरनं खाली उतराय, पण फी जास्त आहे त्यामुळे आपल्याला ह्या बारी जुळणार नाही भावांनो. आपण कोकणकडाच बघू एकदम मस्त चांगला भारीमध्ये. चला, भरपूर इच्छा होती आपली खाली होतं. कोण माझं नाव हाक मारतंय कोण असतो तिकडे. वाव, येस. चला
बघा कोकण कडा तेव्हा ते भाव खाली उतरायला लागला तेव्हा तिकडून तेव्हा ती आहे भावानं पूर्णपणे कोकणचा कातडकडा एकदम जी पूर्णपणे एकदम असा स्ट्रेट आहे बघा खालनं ह्याच्या पूर्णपणे असा हे जर बघितलं ना आपण पूर्णपणे असा आत गेलेला आहे वरनं जर एक खाली पडलं ना डायरेक्ट गेलं वा कितना आता सध्या रॅपलिंग करायचं चालू आहे किती फुटाची रॅपलिंग असते ही खोल 1800 फूट 1800 फुटाची ओय कॅमेरा भाऊचा कॅमेरा लय हलताय तो खूप कॅमेरा अरे भावानं 1800 फुटाची पूर्णपणे रॅपलिंग असते वरनं खाली लोंबकळत जायचं असतं या लय डेंजर एक्सपिरियन्स असतं या आपलं करायचं स्वप्न होतं पण त्यामुळं जरा थोडं थांबलोय मी महाराष्ट्र रेंजरचं नाव लय ऐकलंय हे करायचं होतं का नाही मला प्रत्येक तर हीच माणसं होता ह्यांच्याकडे सेफ्टी लय मला म्हणायची आला की तर नक्कीच करायला एक नंबर आहे चला मी निघतो पुढल्या साईडला लहानपणापासून भावाने एक स्वप्न होतं की ह्या कोकण कड्यावरनं शिरवून खाली उतरायचं आहे आणि ती स्वप्न आज माझं पूर्ण होणार नाही माझ्यापाशी पैसे नाही इतकं भावांनो 8,000 रुपये फी होतली इथली पण आपल्या रणजित भावानं इथं मला लय जास्त हेल्प केली आमचं बोलणं गेल्या 4-5 दिवसापूर्वी झालं होतं पण त्यावेळेस भावाला म्हणलं बघू म्हणलं आपण कसं होतंय ती पण भावांनी ह्या इथं आल्यानंतर ना ओळख झाली आमची अजून चांगली बोलणं झालं थोडं भाव म्हणलं करा म्हणलं आम्ही मदत करतो थोडं तुम्ही आमचं प्रमोटिंग करा ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही तर जी पण कोणाला भावांनो इथनं कोकण कड्यावरनं रॅपलिंग करायची ना ह्यांचं समजा जेवढे डिटेल आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ह्यांचा नंबर ह्या इथं वर शो होतो या जाऊन ह्यांचा कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ खरंच खूप जास्त धमाकेदार होणार नाही त्यामुळे पुढे व्हिडिओ बघत राहा आणि ह्यांचं कॉन्टॅक्ट करा खूप जास्त भारी एकदम फॅसिलिटीज आहे त्या ओके ना भाऊ हां नक्कीच भावांनो एक समजा ना आणि मस्त मजा घ्या तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघत राहा किती भारी मजा करतोय मी चला ना तेव्हा तिथनं खाली उतरायचं उद्या सकाळच्याला आपल्याला ह्या कोकण कड्यावरनं जे खूप जास्त डेंजर असणार नाही भावांनो चला तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो तिकडे खाली जर बघितलं का नाही तेव्हा तिथं खाली ह्यांची पूर्ण 10 जणांची टीम हे काय इथं खाली बसली तेव्हा त्या खाल्ल्या कापारीमध्ये जी वरनं येणाऱ्या माणसांना हँडल करणार आहे आणि वर 10 ते 15 जण वर असते ती वरनं खाली सोडते ती आपल्याला उद्या सकाळच्याला ही जो समजा गोष्टी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला मिळणार ती ह्या समजा गोष्टीसाठी भावांनो लिहून कागदपत्रावर द्यायला लागतं आपला इन्शुरन्स ही समजा गोष्टी लागते त्या काढायला किती जास्त रिस्की गोष्ट आहे ती बघितली का आणि तिथनं उद्या मी खाली उतरणार नाही तेव्हा इथनंच खाली उतरायचं उद्या सकाळच्याला मला लाईफचा समजात जास्त खतरनाक ॲडव्हेंचर उद्या सकाळच्याला मी करणार आहे जी लय जास्त ॲडव्हेंचर असणार आहे हे जी हरिश्चंद्रगडाचा जी कोकण कडा बघताय का नाही उद्या सकाळच्या 8 वाजता आपण वरनं खाली उतरणार आहे भावांनो आणि ही समजा तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे खूप जास्त एक्साइटमेंट आहे मी उद्या सकाळच्या 8 वाजता आपण खाली उतरणार नाही कारण की आपला इन्शुरन्स निघायला थोडा वेळ लागणार आहे आणि जाणार आहे तो काय त्या तिथं खाली तेव्हा तिथं 10 जणांची टीम असते या वरल्या साईडला जर बघा गेलं तर वर 15 जणांची टीम असते या वरनं खाली जायला 15 मिनिट लागते तिथं जायचं तिथं नंतर खाली अजून रॅपलिंग होती आणि खूप जास्त मजा येणार नाही पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा गोष्टी बघायला मिळणार नाहीत या ब्लॉग खूप जास्त मोठा होणार आहे ना तर त्यामुळे मी हे 2 एपिसोड करणार नाही पूर्णपणे तर चला इकडे पुढे जाऊ आणि पुढनं कसं नजारा दिसतो एक बार बघू एक्सप्लोर करू कारण की पुढल्या व्हिडिओमध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी मला बघायला मिळणार नाही त्या खाली बघून चक्कर येते रे वा थोडं मागं सरतो डेंजर आहे रे लय कसं व्हायचं रे उद्याचं माझं आता शूटिंग करून आलतो ना आता बसलो होतो नुकतंच आता मी तर यांना जसं बघितलं का नाही ही वरडायला लागली मोठे म्हणलं वरडायला झालंय तरी काय म्हणलं दादा भेटला तर मी आम्हाला खरंच खूप जास्त भारी वाटलं कुठला आकलो चल तुम्ही आपण जेवण चालू बाजरीची भाकर आहे बटाट्याचं कालवण आहे लोणचं आहे मस्त मध्ये सर आलतंय आता जेवायचं सर आवरलंय आता केव्हा जेवण करायला केव्हा बसता या बरं ओके ठीक आहे चला रात्रीच्या 10 वाजता आलते या आणि आपलं 2 फॉलोवर भाऊ 400 किलोमीटर लांबनं मला भेटण्यासाठी हरिश्चंद्रगडावर आलतं या हरिश्चंद्रगडावरती येऊन 2-3 तास मला इथं हुडकलं त्यांना मी गहलो नाही नंतर ना खाली 5 नईमध्ये इथनं गड उतरून खाली गेली कोणीतरी सांगितलं की वर आलेला आहे म्हणून ती रायडर फिरावून नंतर ना ती गाड्यावर आली म्हणजे मला भेटण्यासाठी तुम्ही विचार करा किती मोठं त्यांना काय बोलत त्यांच्या तोंडूनच ऐकू आता हे बघा भाऊ नाव काय आहे तुमचं बघा सांगा एकदा नाव अविनाश लक्ष्मण भोजने आहे हां मी सरांना भेटण्यासाठी खूप म्हणजे संघर्षमय जीवन म्हणजे संघर्षमय प्रवासातून मी त्यांना भेटण्यासाठी येतोय आणि सरांचे व्हिडिओ खूप भारी आहे कारण की ते असं मी त्यांना आता
फर्स्ट टाइम भेटतोय मी त्यांना असं एवढं म्हणजे असं अभ्यासतो की त्यांच्यासारखं खरंच संघर्षमय प्रवास मी आजपर्यंत कुणाचा पाहिला नसेल आणि खूप भारी ते आणि असंच प्रेरणादायी देव आणि त्यांच्यामुळं प्रत्येकाला यूट्यूब करण्याची इच्छा मिळावी आणि हीच माझी 2 शब्द आहे कारण की समोरासमोर मी जसं व्हिडिओमध्ये पाहत होतो आता समोर तुम्हाला बघतोय आणि खूप भारी वाटतंय भाऊ आणि असेच व्हिडिओ बनवत जा खूप भारी तुमचे व्हिडिओ मी पहिल्यांदा बघतोय मला भेटण्यासाठी कोणतरी एवढ्या लांब आलं या गड म्हणजे समजायची जास्त मेन गोष्ट मला काय वाटली माहिती का गड उतरून भावानं गड चढून वर यायचं मी नाही भेटलो खाली जायचं नंतर ना खाली जाऊन नंतर अजून दुसऱ्यांदा गड चढून वर यायचं हे लय मोठा टास्क आहे ज्याला समजला त्याला समजला. तर भावांना पुढं कॅमेराची चार्जिंग माझ्या संपत असते त्यामुळं आत्ताच ही व्हॉइस रेकॉर्डिंग टाकतोय. तर भावांना असा काहीतरी आजचा ब्लॉग होता. ड्रोनचे फुटेज जेवढं बी काय मिळणार नाही ना रॅपलिंग करणार पुढला व्हिडिओ खूप जास्त खतरनाक आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. रोप खेचायची खाली जायचं एवढं डोक्यात ठेवा. ओके ओके महादेवा वाचव रे आज खाली बघणार नाही मी आता खाली बघितलं की माझं मरण नाही आहे मला माहिती आहे पण मी खाली नाही बघणार अजिबात. गावातले गाण्याचे भाऊ झोका खेळा येत नाही का नागपंचमीला अरे मी झोका खेळतो डायरेक्ट मृत्यू संघ. अरे गाणा भाऊ ही तर विषय लय खोल असतोय गाणा भाऊचा जो